त्या भगवान परमात्म्याला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याच्या दाताला साठवण्याची ताकद कोणाच्या ठिकाणी आहे? फक्त भक्ताच्या ठिकाणी. सावत महाराजांनी आपल्या छाती फाडून दाखवली. भगवान परमात्मा आतमध्ये देवाला लपवलं. आता दृष्टांत सांगण्याकरता वेळ नाही. हनुमंतरायांनी सुद्धा माता जानकीला आपलं छाती फाडून दाखवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मुझको कीर्ति नावय चाहिए, मुझको कीर्ति नावय चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सच्चानंद है ऐसे जीने में, सच्चानंद है ऐसे जीने में, श्री भगवान परमात्मा भक्तांनी आपल्या हृदयामध्ये कसा साठवावा त्याकरता जगद्गुरु श्री तुकोबराय बोलतात, त्या भक्ताच्या संबंधाने असलेलं प्रेम आणि भक्ताच्या संबंधाने देवाला असलेलं प्रेम विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. हा प्रेमाचं चिंतन आहे ना महाराज. त्रैलोक्यात जो न आहे, जो त्रैलोक्यात मावू शकत नाही, तो त्याशी बंधन करील काय? त्याला बंधनाचा काय उपयोग? तरीही जनाबाई आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला सामावून घेतात. हृदयबंदी खान केला आत विठ्ठल कोणीला. हृदयबंदी खानामध्ये आपल्या हृदयामध्ये भक्त केवळ भगवान परमात्म्याला साठवू शकतात. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की भक्तांनी भगवंताच्या विषयी केलेलं समर्पण, भक्ताच्या संबंधाने असलेलं, देवाच्या संबंधाने भक्ताच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम, आणि ते अंतकरणातलं प्रेम पाहतो भगवान परमात्मा, आणि अंतकरणातलं प्रेम पाहून तो भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तो भगवान परमात्मा फक्त भक्ताचं अंतरंग जाणतो, आणि अंतरंग जाणून तो भगवान परमात्मा साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आपल्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा साठवला जातो महाराज.